नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक सावंत. स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. कशा सर्व बरे ना. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे लालबाग मार्केटच्या इथे. तिकडचं आपण डेकोरेशन बोला आणि लायटिंग वगैरे आणि तिकडचं फरसाण लाडू वगैरे असतील ते पण आपण दाखवूया. आणि इकडचे जे काय लालबागला फेमस डेकोरेशन वगैरे भेटतात ते पण आपण दाखवू. आणि जे काय डेकोरेशनचं सामान बोला, लायटिंग बोला आणि आपलं देवाला गणपतीला घालणारी घंटी वगैरे असतील ते पण आपण बघू. मी या मित्र डायरेक्ट तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो. आणि आता मी तर जेव्हा मित्रांनो इथे आपण लालबागच्या राजाच्या इथे आल्यावर आपल्याला इथे सगळे डेकोरेशनचं साहित्य बोला आणि आपले जे झेंडे बोला, मग आपलं झालर वगैरे लागते, मग आपले टाळं, पितांबरं, रुद्राक्षाची माळ, अगरबत्ती, मग टाळ बोला, जे काय भजनाचं साहित्य बोला, टाळ, ढोलकी वगैरे ते पण तुम्हाला भेटेल. मूर्त्या, समई हे पण तुम्हाला भेटू शकते. मग आपल्याला गणपतीला लागणारे सजरे विजरे असून दे. मग आता डेकोरेशनसाठी बघा किती छान छान इथे पडदे आहेत बघा. पडदे, झालर, इथे लायटिंग बघा. तर बाई इथे पडद्याचं सामान आहे बाई, इथे फेमस आहे इथे. ते इथे येऊन तुम्ही घेऊ शकतात. मग इथे छान छान आहे बाई इथे पडदे, डेकोरेशनचं पडद्याचं सगळं डेकोरेशन बोलाय बाई. पडद्याचं डेकोरेशन झालं. मग फेटे इथे तुम्हाला भेटू शकतात. आय थिंक वाटतं फेटे पण आहेत गणपतीचे. मग आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गणपतीसाठी बॅकड्रॉप भेटेल. मग साईडचा भेटेल, कोपऱ्यातला भेटेल. मग एक लाईट्स पण भेटतील तुम्हाला इथे. लाईट्स झाले, मग इथे डेकोरेशन झाले. मग आपल्याला इथे गणपतीचं डेकोरेशन बोला. आणि बघा हे रेडीमेड गणपतीचं डेकोरेशन आहे बघा इथे. हे पण इथे चांगलं भेटतं. मग इथे नक्की येऊन तुम्ही व्हिजिट द्या. आणि बघा हे ज्यांचे मोठे गणपती असतात, ज्या हॉलविलमध्ये कोणाचा गणपती असेल तर हे बघा इथे कसं गणपती भेटतात बघा. इथे झालर आहे बघा, कपडा पण इथं चांगलं आहे. आणि वरती गणपती छत्री हे चांगल्याने डेकोरेशन आहे. आता हे तुम्हाला दाखवतच जाईल मी. तर इथे ते फुट्ट्याचे गणपती डेकोरेशन पण भेटत आहेत. मग नक्की इथे या तुम्ही बघा. हे लोकेशन एक्झॅक्टली तुम्हाला मित्रांनो इंडस्ट्री इस्टेट आहे ना, इंडस्ट्री इस्टेट लिमिटेड लालबागची, त्याच्या ऑपोजिट साईडलाच हे सगळं डेकोरेशनची लाईन भेटेल. या साईडला सगळी डेकोरेशनची लाईन आहे. जसे सदरे बोला, मग आपले गणपती झालर बोला, कपडे, गणपतीच्या पडद्याचं सामान सगळं ते सगळं इथे भेटेल तुम्हाला. आणि जे काय गणपतीची कंठी लागेल, गणपतीचं कंठी जी गणपतीला पण घालतो, कंठी बोला, पेटे वगैरे आणि अगरबत्ती वगैरे ते सगळं तुम्हाला त्या लेनमध्ये भेटेल. एक ही लेन लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. आता इथे पण बघू शकतो मित्रांनो. तर मस्त चांगलं गेले झालर बोला. हे पण एक डिझाईन चांगलं आहे. हे बघा असे पण इथे डिझाईन चांगले आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे की तुम्ही सिम्पल असं कोणाला गावी घेऊन जायचं असेल, कोणाला कोकणात आपला कुठे लांब घेऊन जायचं असेल डेकोरेशन, ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात. फोल्डेबल आणि रियुजेबल आणि स्वस्त पण असेल मे बी. म्हणजे स्वस्तापासून म्हणजे नॉर्मल क्वालिटी ती हाय क्वालिटीपासून पण तुम्हाला डेकोरेशन भेटणार इथे. मग तुम्ही इथे नक्की येऊन इथे व्हिजिट द्या आणि नक्की बघा. वेगवेगळ्या प्रकारचे पडद्याचं डेकोरेशन भेटेल तुम्हाला इथे. ही अशी लाईन अजून वाटतं ही एंड आहे वाटतं. इथे एंडिंगला आलो आपण आता. इथे असे इथे लाईन येतात तुम्हाला भेटणार सगळे. तेव्हा तर मित्रांनो आता मी आलो आहे लालबागच्या एरियामध्ये. आणि जसं तुम्ही आता बघा इथे सगळं रोड गाड्या वगैरे चालत आहेत. गणपतीच्या सणामध्ये म्हणजे गणपतीचे 10 दिवस असतात तेव्हा हा रोड पूर्ण बंद असतो. म्हणजे एकच लेन बोला नाही तर एक वन वे असतो काहीतरी. आणि हा पूर्ण रोड बंद असतो. आणि पूर्ण रोड इथे बोलतात ना, इथे पूर्ण माणसं चालत असतात इथे ह्या ठिकाणी पूर्ण. आणि पूर्ण माणसांनी गजबजलेला असतो हा रोड गणपतीच्या टायमाला. लालबाग हा पूर्ण हा इथून रोड चालू होणार लालबागचा. तो इथून ते पूर्ण चिंचपोकली परेल तिथपर्यंत हा रोड पूर्ण गजबजलेला असतो माणसांनी. आणि एकही गाडी नसते.
आणि जर तुम्ही गाडी वगैरे हाणायचा प्रयत्न करत असाल तुम्ही हाणू नका गणपतीच्या टायमाला, कारण की ते चान्स नाही भेटत गाडी पार्किंगचा आणि बाईक वगैरे पार्क करण्याचा. बाईक कुठे ना कुठे तुम्ही तरी घुसू शकतात, बट गाडी वगैरे आणण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आणि कुठेही काही पाऊस असून दे, कितीही पाऊस असून दे, कितीही रात्र चालू असून दे, पुन्हा हा जे गणपतीचे 10 दिवस असतात ना, हा रोड पूर्ण गजबजलेला असतो आणि पूर्ण भरलेला असतो हा रोड बेसिकली. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे की सगळं कंट्या विंट्या गणपतीचे कंटी वगैरे असतात ना, ते डेकोरेशन बोला, दागिने बोला, गणपतीचे झालर वगैरे बोला, तिथून आता तिथे मी तुम्हाला घेऊन चाललो. म्हणजे लालबागच्या आधीची जी लेन आहे, म्हणजे आता ते पोलीस स्टेशन आहे बघा इथे, हे पोलीस स्टेशनच्या इथून ही लेन चालू होते आणि मग तुम्हाला तिकडंच दाखवतो. जसं मी तुम्हाला बोललो तसं मी बोललो की आता एक किती गर्दी असतील बघा, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात की इथे चांगले मोठे चांगले दुकान आहेत. इथे गणपतीच्या पेटे पण आहेत तिथे चांगले. आपण फेट्यांची प्राईस पण विचारू आपण यांच्यात. काकू हे फेटे कसे आहेत? 70 रुपये. आणि फुलांची माळा कंटिन आहे काय? काय कंटी कशी आहेत? 240 हे वाली ना. तर इथे तुम्ही बघा इथे चांगले कंटी पण आहे तिथे. आणि काका तुमच्याकडे सगळं साहित्य भेटतं ना, कापूरपासून सगळं ना, जे आपल्याला गणपतीला लागणारं साहित्य सगळं देवाचं. अगरबत्ती भेटते? अगरबत्ती पण आहे काय? अशा मोठ्या अगरबत्तीपासून छोट्या पण, मोठे लहान सगळे. आणि गणपतीचं वस्त्र बोला सगळं भेटतं. आणि छोटे घंटे कसे आहेत ते? 10 रुपये 20 रुपये. आणि या साईजचे 50 रुपये. आणि मोठीवाली कंटी कशी आहे दाखवाल का? अशी पुढे करून थोडी. 20 रुपये. आणि त्याच्या पुढची 60 रुपये. अच्छा. आणि आपले गणपतीचा झालर शेला 100 आहे, 20 आहे, 50 आहे, 30 आहे. ओके थँक्यू काका. तर मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता की इथे चांगलं शॉप आहे, झालर आहे. खूपच इथे चांगला मार्केट आहे. तुम्ही फिरायला आल तर तुम्हाला पण खूप मजा येईल फिरायला. इथे चांगले इथे कंटी तर तुम्हाला वेगवेगळ्या चॉईसचीच भेटेल कंटी. अरे येऊ आता ही अशी कंटी कितीला आहे अशी आपली साधारण? ही वाली आणि ही वाली मोत्यांची 150 रुपये. आणि आपल्याकडे काका सगळं अगरबत्तीचं आणि पूजेचं सगळं सामान भेटतं. सगळं जे काय गणपतीला लागणार पूजेचं आहे आणि अगरबत्तीचं पण. आणि दादा इथे शाल वगैरे पण भेटते आपल्याला? शाल कुठे त्याला? अच्छा इथे आहे काय? ही कशी आहे शाल आपली? 2 मीटर आहे ती 280 वाले, 1 मीटर 150 वाले, म्हणजे साईजनुसार भेटेल तुमच्याकडे. म्हणजे सगळं सामान भेटेल. आणि दादा कितीपर्यंत शॉप उघडं असतं आपलं? रात्री 10 वाजेपर्यंत. सकाळी 8:30 ते रात्री 9:15 पर्यंत. जर मित्रांनो कोणाला या शॉपवर यायचं असेल दादा तुमचं शॉपचं नाव काय कळेल काय? लालबागचं कोणा काय? दुंगाडे पूजा भांडार. मग तिथे येऊन या, तुम्हाला इथे कंटीपासून सगळे शॉल अगरबत्तीचं सामान इथे सगळं तुम्हाला भेटेल. पूजेचं सामान, होमचं सामान सगळं इथे भेटेल. ओके काका. तर मित्रांनो इथे लालबाग मार्केटच्या इथे आलात तर तुम्हाला इथे कंटीचं सामान बोला खूप चांगलं भेटेल. इथे चांगले सामान भेटेल इथे पुढे. आणि असंच आपण पुढे चालत गेलो तर गर्दी तर मित्रांनो खूपच चालली आहे बघा. जशी संध्याकाळ होत चालली आहे गर्दी वाढत जाते आणि लोक सामान घ्यायला आणि गणपतीच्या तयारीसाठी पण खूप येतात. आता आम्ही आलो इथे लालबागच्या चिवडा गल्ली आणि फरसाण गल्लीमध्ये. आणि इथे तुम्हाला सगळे फरसाण चिवडा जे काही स्नॅक्स लागतात आपल्याला गणपतीला भजनाला, कधी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही इथून घेऊ शकता. आपल्याला मोदक, बुंदीचे मोदक जे काय लागतील
ते पण आपण इथून घेऊ शकतो. आणि गणपतीच्या लागणारे सगळे नाश्त्यापासून जे छोटं मोठं साहित्य वेफर चिवडा लाडू सगळं तुम्हाला इथे भेटेल. आणि आपण त्यांनाच विचारून जाऊ की आपण कसे काय तुम्हाला भेटेल तिथे लाडू कसे असतात कुठल्या प्रकारचे लाडू. तर मित्रांनो आता इथे आपण इथे सगळे फरसाण गल्लीमध्ये सगळे एक एक गल्ली सोडून सगळ्या तुम्हाला इथे शॉप भेटतील. मग काकांनाच आपण विचारूया. काका इथे बुंदीचे लाडू कसे आहेत? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. साईज कुठली आहे बघायला भेटेल? अच्छा ही साईज आहे. आणि फरसाण 200 रुपये. बहुतेक सर्व 200 रुपये किलो. सगळा 200 रुपये किलो. आणि आपला महालक्ष्मी चिवडा वगैरे सर्व. अच्छा. तो मित्रांनो असं आहे बघा, अशा प्रकारे आपले इथे चिवडा लाडू फरसाण वगैरे भेटेल. आपण असे अजून तुम्ही ज्या ज्या दुकानात तुम्हाला जायचं असेल तिथे जाऊन तुम्ही प्राईस वगैरे काढू शकता. दादा हे लाडू कसे आहेत? 50. आणि हे मोदक? 150. अरे आता समजा आपण एक बुंदीचे मोदक आम्हाला गावी घेऊन जायचे असतील नंतर कोणाला कुठे खूप 2-3 दिवस आधी घेऊन गेले तरी पण किती दिवस टिकतात ते? 2 महिने. 2 महिने टिकतात. आणि लक्ष्मी चिवडा बोला अच्छा हे किती दिवस टिकतात? 1 महिना. आणि समजा आता ही बुंदी घेऊन गेलं तर? अच्छा 1 महिना. आणि आपल्याकडे सगळं 1 हप्ता. अच्छा 1 हप्ता. आणि आपल्याकडे काय काय आपल्याकडे काय काय भेटतात असेल सांगाल तुम्ही शॉर्टमध्ये? फरसाण लाडू काय काय? फरसाण लाडू वेफर स्वीट में भी आहे. स्वीट्स पण आपल्याकडे भेटतात. अच्छा ओके थँक्यू. तर इथं जसं तुम्ही बघितलं इथे ही गल्ली जसं आपण लालबागला जायच्या आधीच ही गल्ली येते की चिवडा लाडूची गल्ली. ती पण तुम्ही इथे येऊन तुम्ही सगळं नाश्त्याचं सामान वगैरे घेऊ शकतात. आणि आता आपण पुढे जाऊया. दादा कंटी कशी? 50 रुपये. आणि मोदक काय आहे? कुठला? चॉकलेटचा मोदक कसा आहे? आणि आपल्याकडे सगळे अगरबत्ती भेटतात आणि पूजेचं सगळं साहित्य वगैरे भेटतं. आपल्या दुकानाचं नाव? ओके. तर मित्रांनो या दुकानात पण तुम्हाला सगळं कंटी फुलं अगरबत्तीचं सामान स्टाल वगैरे सगळं भेटेल. जर तुम्हाला म्हणजे तुमच्या इथे लालबागला आल्यावर तुम्हाला खूप चॉईसेस भेटणार की तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे. म्हणजे तुम्हीच कन्फ्यूज होणार की इकडचं चांगलं आहे की तिकडचं चांगलं आहे. म्हणजे इथे एवढं चांगलं आकर्षक असतात वस्तू की तुम्ही एकदा पुढे घेतल्यात म्हणून पुढे गेल्यावर तुम्हाला दिसतं रे ह्याच्यापेक्षा अजून चांगली होती. तर मित्रांनो आता आपण लालबागच्या मेन एंट्रन्सच्या इथे आलो. मेन एंट्रन्सच्या इथे चाललो आपण. इथं किती चांगली कंटी गौरीच्या असे दागिने वगैरे सगळे किती चांगले भेटतात. आणि हे आहे मित्रांनो लालबागचं मेन एंट्रन्स. तर तुम्ही बघा पुढे एक मंदिर दिसतं आणि इथे सगळी लायटिंग चालू आहे. इथे आपण येऊच गणपतीमध्ये. मित्रांनो जर तुम्हाला इथे पेपर प्लेट वगैरे पण हवं असतील यूज अँड थ्रोवाले ते पण तुम्हाला इथे भेटेल. लालबागच्या गल्लीमध्ये आलं तुम्हाला जी वस्तू हवी आहे ती सगळी इथे भेटेल. लायटिंगपासून तोरणापासून सगळं इथे भेटतं. नक्की या. आणि मी तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं काय भेटतं. पेपर प्लेट म्हणून डेकोरेशनपासून छोटं ते मोठं सामान तुम्हाला सगळं इथे भेटेल. जे गणपतीचं डेकोरेशन बोला
घंटी कशी आहे दादा ही? ये वाला मोती का? 100 वाला है, 150 वाला है, 200 वाला है। आणि दादा आपल्याकडे केव्हा सब अगरबत्ती का सामान मिळतं ना? अगरबत्तीपासून सगळं पूजेचं सगळं साहित्य भेटतं. हाँ, गणपति का